बघा मित्रांनो, हा प्रश्न हा फॅक्च्युअल आहे डाटा, हे तुम्ही लक्षात ठेवा. काय प्रश्न बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. वाचतो. टेबलावरती 1 रुपयाचं गोल नाणं ठेवलंय. बघा, 1 रुपयाचं गोल नाणं ठेवलंय. त्याच्या भोवती त्याच आकाराची किती नाणी ठेवता येतील जे मधल्या आणि बाजूच्या नाण्याला स्पर्श करते? ह्याचं उत्तर आहे 6 मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कन्सेप्ट काय की हे 1 रुपयाचं गोल नाणं आहे, त्याच्या भोवती किती 1 रुपयाचीच नाणी ठेवता येतील जे नाणं ह्या मधल्या नाण्याला पण टच करेल आणि त्याच्या शेजारच्या नाण्यांना सुद्धा टच करेल. म्हणजे कसं बघा, हे 1 2 3 4 5 6 आणि अशा प्रकारे. म्हणजे हे 6 नाणी हे असे टच करतील मधल्याला सुद्धा आणि बाकीच्या दोघांना सुद्धा. हा फॅक्च्युअल डेटा आहे, हे तुम्ही वाटलंच तर हे करून बघायचं. 1 रुपयाचं नाणं घ्या, 2 रुपयाचं नाणं घ्या, कितीही नाणी घ्या, किंवा 1 रुपयाचंच नाणं घ्या, त्यांनी दिले तर 1 रुपयाचंच नाणं घ्या आणि ते 6 नाणी आणि मध्ये 1 नाणं ठेवून बघा की याच्या भोवती किती नाणी बसतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 6 नाणी. काय काय वेळेस असे सुद्धा प्रश्न विचारतात ज्याचा आपल्या गणिताचा ह्याचा काय संबंध आहे का? तर आहे संबंध, पण तो खूप कॉम्प्लेक्स मध्ये जातो. समजून सांगण्यासाठी मला खूप वेळ घ्यावा लागेल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्तर आहे 6. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया.